नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एक नवीन अपडेट आलेली आहे। तर काय आहे ती नवीन अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। तर बघा, येथे बघा तुम्ही विषय बघू शकताय, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षाकर्मींचे करार नूतनीकरण करण्याबाबत। पुढे बघूया त्यांनी काय म्हटलंय। कार्यालयीन आदेश करार नूतनीकरण माहे जानेवारी 2026। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माहे जानेवारी 2026 मधून एकूण 2550 सुरक्षाकर्मींचे खालील जोडलेल्या यादीप्रमाणे त्यांच्या तांत्रिक खंडाच्या दुसऱ्या दिवसापासून कराराचे नूतनीकरण त्यांच्या चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून करार नूतनीकरण करण्यात येत आहे। तर बघा, येथे तुम्ही बघू शकता, हे माजी पोलीस पोलीस महासंचालक तथा सहव्यवस्थापकीय संचालक अति कार्यभार पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्या मान्यतेखाली हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा, हे जे काही MSF महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये जो काही सुरक्षा रक्षकांचा 11 महिन्याचा कालावधी असतो, तर त्यांचा तो टाइम पिरियड पूर्ण होऊन जो करार म्हणजे त्याला एक करार म्हटला जातो, 11 महिन्याचा करार म्हटला जातो। तर करार पूर्ण झाल्यानंतर त्यांचं परत नूतनीकरण केलं जातं। तर त्याचबद्दल हे जे काही परिपत्रक हा कार्यालयीन आदेश आहे तो जाहीर झालेला आहे। तर 2026 मध्ये एकूण 2550 सुरक्षाकर्मींचं जे काही तांत्रिकी खंडाच्या दुसऱ्या दिवसापासून कराराचे त्यांचं नूतनीकरण व त्यांच्या चारित्र्य पडताळणीच्या म्हणजे त्यांचं नवीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करून त्यांचं हे कराराचं नूतनीकरण करण्यात येत आहे। त्याचबद्दल हा आदेश जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा, येथे काही त्यांची पुढील लिस्ट दिलेली आहे। ही लिस्ट तुम्ही बघू शकताय। तर याच्यात तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे। जर ही लिस्ट तुम्हाला संपूर्णपणे पाहिजे असेल सविस्तरपणे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तेथे जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का। तर हीच माहिती सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला होता। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।